जळगाव जिल्ह्यात बनाना क्लस्टर पायलट या केळी प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे। देशातल्या फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळानं क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत 53 फलोत्पादन क्लस्टर विकसित करण्याची योजना आखली आहे। या 53 क्लस्टरपैकी एक क्लस्टर जळगाव जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं आणि भारताला फलोत्पादन उत्पादनांच्या जागतिक निर्यातीत अग्रणी बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य होईल असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला। जळगाव जिल्ह्यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे, कारण हा भविष्याच्या येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाचा आहे। आज जर इथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या क्वालिटीचं जर उभं राहिलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना जे काही अडचणींना समोर जावं लागत होतं, बऱ्याच वेळा भाव मिळत नव्हता किंवा व्यापारी त्यांची मनमानी करत होते, तर ह्या माध्यमातून ते थांबेल। शेतकरी स्वतः एवढा सक्षम होईल की ज्या माध्यमातून तो त्याची केळी चांगल्या पद्धतीची उगवू शकतो, चांगलं इंटरनॅशनल मार्केटला तो ट्रेडिंग करू शकतो। आणि त्याचबरोबरने आम्ही हा सुद्धा प्रयत्न करतोय की बाय प्रोडक्ट याची इथे सुरू झाले पाहिजे आणि त्याला एक चांगलं मार्केट उपलब्ध झालं पाहिजे। त्यासाठी आम्ही सरकारसोबत सुद्धा बोलतो आहे, राज्य सरकार सोबत सुद्धा आमची चर्चा सुरू आहे। उत्पादन क्षमता वाढवणं, हानी व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणं हा या बनाना क्लस्टर प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे। क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, पायाभूत सुविधा उभारणी आणि शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत।